सोड सोड तू सोड सोड. कुठे जायचं तुला मामाच्या गावाला? शाळेतून पळून येतो ना, आता याला ना मस्त डायरेक्ट दगड टाकायला होता. अशी कामं करायला शाईल लागतो का शाईल. हॅलो मित्रांनो, तर काल पडला पाऊस आणि वातावरण बघा तुम्ही, किती खतरनाक वातावरण झालंय. म्हणजे एकदम ऊन पण नाही, काहीच नाही, एकदम थंडीगार हवा पण चालू आहे आणि पुरं भारी वाटतंय फिरायला. आणि तुम्हाला एक नमुना दाखवतो. आता म्हणजे सकाळच्या 9:30 वाजलेत आणि ऋतिक बघा काय करतोय. हे बघा, मालक झोपलेत. एवढ्या सकाळ सकाळमध्ये कुणाला झोप लागते. आणि आता परत झोपून गेला. असं कसं काय होऊ शकतं? आणखी हसतोय, आता हसतोय. अरे बाबा आला. शैल्या नव्हता आला शाळेत. शैल्या का? मला दाब्यावर दिसला होता तो, मला बघून पळून गेला. दाब्यावर. हा, शैल्यावर कस काय येऊ दिला तू? मला काय तुम्हाला सांगायचं. काय सांगलं होतं सरांना? असं म्हणे सरांना मामाच्या गावाला जायचंय. कुठे देऊ, कुठे सापडला नाही ते. भाऊ सोड सोड तू सोड सोड. कुठे जायचं तुला मामाच्या गावाला? हा, कुठे जायचं मामाच्या गावाला? कर भाऊ, मामाच्या गावाला जातो का तू? हा, इकडे वर बघ, वर बघ, वर बघ. मामाच्या गावाला जातो. सरांना कोणत्या सरांना सांगलो तरी? आणि कोणत्या सरांना? हा, तू सांगे मापई काय सांगे? म्हणजे मामाच्या गावात जायचं सांगाय म्हणतं. हा रे, कशी करत होते, हा. खिडकीचे वर लागून खालतं दप्तर फेकत होतं. हा. मस्त पाया करतात. दप्तरात फेकून आता येईन खतरनाक वाली मजा. लय शाळेतून पळून येतो ना, आता याला ना मस्त डायरेक्ट दगड टाकायला होता. या आता पुढे चारी डायरेक्ट भरायची तुम्हाला माठ. तुम्हाला नाही मग काय, मी बरं शाईल. शाळातून मी पळून आला शाईल शाळातून मी पळून आला. कोण आला पळून? तो आला ना. इथून आहे ना पाण्याची पाईपलाईन केलेली आहे आणि इथं पावसामुळं सगळे उघडी होऊन गेले. त्याच्यामुळं आता आपलं मजूर बघा किती खतरनाक मजूर आहे. शाळेत जर नाही गेलं तर असंच काम करावं लागतं. मी पण असंच काम करतोय. अशी कामं करायला शाईल लागतो का शाईल. शाळाचं काम सोडून बाकी कोणतं बी काम करून घेशील का नाही तू? हा, शाळाचं काम नाही आवडत ना फक्त? आता आहे ना पूर्ण काम झालंय. हे बघा पूर्ण चारी ना भरून झाली. आणि तुम्हाला काय बोलायचे का? काय बोलायचं?